शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, भेंडी एक उत्तम फळभाजी पीक आहे। भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडीन हे मूलद्रव्ये आढळतात आणि व्हिटॅमिन सी जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात। मित्रांनो, महाराष्ट्रात भेंडी पिकाखाली 8200 हेक्टर क्षेत्र लागवडीचे आहे आणि मित्रांनो भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाणारे पीक आहे। त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये भेंडी या पिकाबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत। जसे की भेंडी पिकाला हवामान कसे पाहिजे, कोणत्या जमिनीत आपण याची लागवड केली पाहिजे, भेंडी या पिकाच्या कोणत्या जाती आहेत, कोणते वाण आपण निवडले पाहिजेत, आपण लागवड कोणत्या हंगामात केली पाहिजे, आंतरमशागत कशी करावी, तसेच यामध्ये आपण सेंद्रिय खते व्यवस्थापन कसे करावे, रासायनिक खते व्यवस्थापन कसे करावे, त्याचबरोबर विषाणूजन्य रोगांपासून कसे संरक्षण करायचे, यावर कोणते रोग येतात आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघ आणि इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर देखील करा। चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण बघूया भेंडी पिकासाठी आपल्याला हवामान कसे पाहिजे ते। भेंडी एक उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे। त्यामुळे 20 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बियांची उगवण या ठिकाणी चांगली होते। तसेच झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ त्या ठिकाणी होत नाही। आणि मित्रो 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याने उगवणीवर त्या ठिकाणी परिणाम होतो। समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान या ठिकाणी या भेंडीला उपयुक्त ठरते। त्यामुळे याची लागवड खरीप हंगामात जून जुलै या काळात करावी। तसेच रब्बी हंगामामध्ये थंडी सुरू होण्यापूर्वी याची लागवड करावी किंवा उन्हाळ्यामध्ये 15 जानेवारी ते फेब्रुवारी या काळात याची लागवड करावी। त्या भेंडी पिकासाठी जमीन कशा पद्धतीची हवी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरच्या थरातून होत असते, म्हणून मध्यम व भारी ते काळी कसदार जमीन भेंडी लागवडीसाठी योग्य आहे। तसेच उत्तम चोपण क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड करणे शक्यतो टाळावे। व तसेच मित्रांनो वारंवार एकाच जमिनीत भेंडी पिकाची लागवड करू नये। व तसेच पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत भेंडीची वाढ खुंटते व फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते। यामुळे शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीत भेंडी लागवड केल्यास सेंद्रिय खताचा वापर करावा। त्यानंतर मित्रो आपण भेंडी पिकाच्या टॉप काही ज्या जाती आहेत, जे वाण आहेत ते आपण यामध्ये बघूया। तर यामध्ये सर्वप्रथम अंकुर 40, तसेच पुसा सावनी, महिको 10, परभणी क्रांती, वर्षा अर्का, अनामिका, सिलेक्शन, फुले उत्कर्षा या काही सुधारित जाती आहेत। यापैकी तुम्ही कोणतीही एक जात निवडून भेंडी लागवड करू शकता, तुम्हाला नक्कीच चांगले उत्पन्न त्या ठिकाणी भेटेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड कशी करावी याबद्दल आपण थोडक्यात बघूया। शेतकरी मित्रांनो भेंडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करत असताना खरीपासाठी बियाण्याची पेरणी जून जुलै या महिन्यात करावी। तर उन्हाळी हंगामात भेंडीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी। लागवड करत असताना सरी व वरंबा किंवा सपाट वाफ्यावर याची लागवड करावी। खरीप हंगामामध्ये 2 ओळींतील अंतर 45 ते 60 सेंटीमीटर ठेवावे। तसेच 2 रोपातील अंतर 30 ते 45 सेंटीमीटर ठेवावे। आणि मित्र उन्हाळी हंगामासाठी 45x15 किंवा 60x20 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी। तसेच मित्र तुम्ही पाबरेच्या सहाय्याने पेरणी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो आपण भेंडी पिकातील आंतरमशागत कशी करावी हे थोडक्यात बघूया। भेंडी पिकात 2 ते 3 वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी व वेळोवेळी तण नियंत्रण करावे। त्यानंतर मित्रांनो आपण सेंद्रिय खत व्यवस्थापन कसे करावे हे बघूया। शेतकरी मित्रांनो शेणखत देत असताना 15 ते 20 बैलगाड्या प्रति एकर यामध्ये टाकाव्या। तसेच गांडूळ खत 400 ते 500 किलो प्रति एकर त्या ठिकाणी द्यावे किंवा शेतकरी मित्रांनो निंबोळी पेंट 4 गोणी प्रति एकर त्या ठिकाणी द्यावे। एकरी 3 किलो ॲझॅक्टोबॅक्टर व 4 किलो फॉस्फोकल्चर एक बैलगाडी शेणखत मिसळून प्रति एकरी द्यावे। तसेच मित्रांनो पेरणीच्या वेळी 50 किलो प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश यांची मात्रा द्यावी व 1 महिन्याच्या कालावधीने नत्राचा दुसरा डोस 50 किलो या प्रमाणात द्यावा। तसेच स्फुरदची कमतरता असल्यास 05234 या खताचा वापर करावा। त्यानंतर मित्रांनो आपण भेंडीवर येणारे विषाणूजन्य रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करायचे हे आपण थोडक्यात बघूया। शेतकरी मित्रांनो भेंडीवर मुख्यतः येलो व्हॅन मोझॅक, भुरी, शेंडाळी व फळपो करणारी अळी, मावा, पांढरी माशी, लाल कोळी, तुडतुडे, हिरवी गाठेआळी
या किडींचा व रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो। मित्रांनो, या सर्व रोगाचे नियंत्रण कसे करायचे याबद्दलची माहिती अगोदरच आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। तसेच मित्रो, एकात्मिक कीड नियंत्रणासाठी एकाच जमिनीत भेंडीचे पीक सतत घेऊ नये। भेंडीचे पीक घेण्यापूर्वी पिकाचे अवशेष नष्ट करावेत। पिकाची वाढ अवस्थेत रासायनिक नत्र खताचा वापर कमी करावा। किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक कीटकनाशकाचा कमीत कमी वापर करावा। शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी शेंडे काढून जाळून नष्ट करावेत। कामगंध सापळे व प्रकाश सापळ्यांचा वापर त्या ठिकाणी करावा। अळी नियंत्रणासाठी अमावस्येनंतर 3 दिवसांनी किरिक्रॉनची फवारणी करावी। तसेच मररोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या वापर करावा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर भेंडी उत्पादक शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।